शेतकरी बंधूंनो, पपईचं पीक हे एका अर्थानं शेतकऱ्याला प्रचंड पैसा मिळवून देणारं पीक आहे. परंतु दुसऱ्या बाजूला मात्र याच पपईच्या पिकामध्ये शेतकऱ्याच्या समोर आज अनेक पद्धतीच्या अडचणी आहेत. एक तर मुळातच पाठीमागची अनेक वर्ष झालं या पपईमध्ये असा कुठला एक नवा वाण आला नाही, ज्या वाणानं शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं सुकावले. परंतु खरं तर शेतकऱ्याची ही प्रतीक्षा आता संपले, कारण आर्डोशीड घेऊन आले विक्रम 77 नावाचा पपईचा अतिशय गुणवत्तापूर्ण, वैशिष्ट्यपूर्ण आणि उत्कृष्ट असा वाण. मुळातच पपईमध्ये जर सगळ्यात महत्त्वाच्या समस्या बघितल्या तर व्हायरसची समस्या ही पपईमध्ये अतिशय मोठी आहे. अर्थातच जवळपास सगळ्याच वाणाला व्हायरस येतात, परंतु आलेल्या व्हायरसला त्या ठिकाणी प्रतिकार करण्यासाठी किंवा आलेल्या व्हायरस सोबत फाईट करणारी वाण शेतकऱ्याच्या हातात असणं फार महत्त्वाचं असतं. आणि आर्डोशीडची जी विक्रम 77 व्हरायटी आहे, त्या वाणाचं हेच वैशिष्ट्य आहे की हा वाण त्या ठिकाणी रोगासाठी किंवा व्हायरससाठी अतिशय दणकट आहे. तो चांगल्या पद्धतीनं फाईट करू शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पपईच्या पिकामध्ये किपिंग क्वालिटीची समस्या फार मोठी आहे. फळ जर ताकदीचं नसेल, फळाची कातडी साल जर व्यवस्थित नसेल तर लांबच्या मार्केटला जाताना अडचणी येतात. बऱ्याच वेळा फळं कुजतात, त्याला वरणाशी एक पांढरी बुरशी येते आणि मग व्यापाऱ्यापासून माल खालच्या गाडधारक किंवा ठेलेधारक ह्याच्याकडे जात असताना त्याचं प्रचंड नुकसान होतं आणि मग व्यापारी पर्यायानं नाराज होतात, रेट कमी निघतो आणि ती व्हरायटी फेल जाते. या वाणाचं तेच महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की या वाणाची किपिंग क्वालिटी अतिशय चांगली आहे. त्यामुळे लांबच्या मार्केटला गेले, त्या व्यापाऱ्यापासून खालच्या व्यापाऱ्याकडे, खालच्या व्यापाऱ्याकडून ठेलेधारकाकडे किंवा हातगाड्या विक्री करणाऱ्यापर्यंत जरी हा त्या ठिकाणी माल गेला तरी याचं कातडे मात्र आहे तसं, याची साल आहे तशीच राहते. त्यामुळं किपिंग क्वालिटीला हा विक्रम 77 हा अतिशय उत्कृष्ट वाण आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्याच्या फळाचा एकसारखा आणि एक समान आकार, त्यामुळं अतिशय कमी पद्धतीचं व्हेरिएशन ह्याच्यामध्ये आहे. आणि चौथी जी पपईच्या पिकामध्ये सध्या सगळी समस्या आहे, कारण व्हायरस आला किंवा किपिंग क्वालिटीनं मार खाला, त्यामुळं बरेच शेतकरी 15 नंबरकडे वळाले खरे, परंतु 15 नंबरमध्ये जो मेलचा प्रमाण किंवा मेलचा प्रकार घडला, त्यामुळं आता नर्सरीवाले देखील ते 15 नंबर विक्रीसाठी घाबरत आहेत. अशा वेळेला हे हायब्रिड वाण आहे, याच्यामध्ये मेलचा तर विशेष येत नाही. त्यामुळं 15 नंबरमध्ये जी समस्या आहे मेलची, ती समस्या हायब्रिड असल्यामुळे याच्यामध्ये नाही. त्यामुळं जर तुम्ही हे झाड बघितलं किंवा ह्याचे जर ह्या पद्धतीचं तर हे सेटिंग इथं सुरू झालंय, तुम्ही जर हे सेटिंग बघितलं तर अतिशय देखणं असं सेटिंग आणि फळाचा आकार तुमच्या लक्षात येईल की आतापासून हे फळ असं आहे. आणि हे फळ जाऊन मी जे म्हणलो की ह्याचा आकार बघा, याचा आकार बघा किंवा ह्या तिसऱ्या फळाचा आकार बघा, हे बघा हे काय आहे, तर हे एक समान आकाराची फळ आहेत, एकसारखी फळ आहे ती. त्यामुळे खऱ्या अर्थानं मार्केटमध्ये जे व्हेरिएशनचं प्रमाण आहे ते कमी असणार आहे. प्लस मी म्हणालो तसं व्हायरस टॉलरन्स आहे आणि किपिंग क्वालिटीला अतिशय उत्कृष्ट असलेला हा विक्रम 77 नावाचा वाण तुमच्या पपईमधल्या उद्याच्या सगळ्या पद्धतीच्या अडचणीवर निश्चितपणानं मात करून तुम्हाला दर्जेदार उत्पन्न देऊ शकतो. त्यामुळं तुम्ही या वाणाच्या संदर्भातली माहिती पाहिजे असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर कॉल करून या वाणाच्या लागवडीच्या संदर्भात आणि रोपांच्या बियाणाच्या संदर्भात चौकशी करू शकता. धन्यवाद.